शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि आजची ही सुंदर अशी सकाळ आणि हा नयनरम्य असा सूर्योदय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी माहिती मिळवणार आहोत आणि छान असं काहीतरी एक गोष्ट आहे जी आपण समजून घेणार आहोत. तर ती मी पुढे तुम्हाला सांगेनच आणि त्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण बघा. तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत मी जे काही स्वयंपाकासाठी बनवते, म्हणजे आपल्या 2 वेळच्या जेवणासाठी म्हणा किंवा काहीही पदार्थ असा बनवला तर पहिलं आपलं देवाऱ्यामध्ये आपल्या स्वामींना, आपल्या राधाकृष्णाला, आपल्या सगळ्या देवी देवतांना नैवेद्य दाखवते आणि नंतरच मग आम्ही ते स्वयंपाक किंवा जे काही पदार्थ असेल ते आम्ही ग्रहण करतो. आपलं सगळ्यांचंच एक छोटंसं असं घरकुल असतं, ते आपल्याला अत्यंत प्रिय असतं. ज्या घरामध्ये आपण आपल्या इच्छेखातर, आपल्या आवडीखातर काही ना काही करतच असतो. तर मलासुद्धा खूप वर्षांपासून अशी इच्छा होती की घराचा एखादा कोपरा आपल्या जवळचा कोपरा असावा, म्हणजे जिथे एक छान असं हे फ्लॉवर पॉट असावं आणि तिथेच बाजूला आपण छान असं बसावं, कधी चहा घ्यायला, कधी वाचन करायला, कधी लिखाण करायला, तर कधी खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहायला. तर किती छान असं वाटतं ना. पण आपण या कोपऱ्याची मनापासून काळजीसुद्धा घ्यायला हवी. म्हणजे जी काही ही फुलं असतात, म्हणजे ती आर्टिफिशियल का असेना, पण त्यांची काळजीसुद्धा आपण घ्यायलाच हवी. आज आहे गुरुवार आणि स्वामींना नैवेद्य दाखवायला मी इथे साबुदाण्याची खीर बनवत आहे, जी मला फारच आवडते आणि आमच्या घरीसुद्धा सगळ्यांना फारच आवडते. आणि साबुदाणा मुळातच थंड असतो, त्याच्यामुळे उष्णतेमध्ये या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान असं वाटतं शरीराला, त्याच्यामुळे थंडावा मिळतो. तर ही आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. छान असा नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे आणि त्यानंतर रोजची नित्यसेवा करायला बसणार आहे. आणि नित्यसेवेनंतर आज मी थोडंसं असा एक वेगळा पूजेचा जो प्रकार असतो तो केलेला आहे आणि तो काय आहे तो मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर तुळशीसमोरसुद्धा दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे, कारण तुळशीची सुद्धा पूजा आपण नेहमीच करायची असते. तिथे आपल्या श्रीहरी विष्णूंचा, आपल्या महालक्ष्मी आईचा वास असतो, त्याच्यामुळे तुळशीची पूजासुद्धा नित्यनेमाने करायची असते. तर आता माझी नित्यसेवा वगैरे करून झालेली आहेच. रोजच आपल्या हातामध्ये माळ आणि नंतर मग जप, ध्यान, पठण, श्रवण सगळं केलं म्हणजे पूजा अर्चना झाली असं नाही. तर त्या सगळ्यामध्ये आपलं मन देखील गुंतणं जरुरी असतं आणि ते ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि ते जरुरी असतं. तर आपल्याला काही शारीरिक त्रास असेल किंवा मन लागत नसेल तर देवासमोर फक्त शांतपणे बसायचं एकचित्ताने, ते देखील खूप महत्त्वाचं असतं. सृष्टीतील चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती सजीव का असेना, निर्जीव का असेना, सगळ्यामध्ये ईश्वराचा अंश दडलेला असतो आणि त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य जगताना, श्वास घेताना, प्रत्येक वेळी, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराला बघायचं असतं. अशामुळे काय होतं तर आपल्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागतो आणि सगळ्यांचा आपण आदर करतो, मग ते आपल्यापेक्षा लहान का असेनात किंवा मोठे का असेनात. आपण सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागायला लागतो
मग आपल्याला कोणामुळे दुःख का होईना किंवा आपल्याला कोणी खूप त्रास दिला, वेदना दिला, तरीसुद्धा आपण त्यांच्या वाईटाचा कधीच विचार करत नाही. कारण काय, तर आपल्याला आपल्या गुरूंनी हेच तर शिकवलेलं असतं ना. आणि हेच महत्त्वाचं असतं, जे अध्यात्म आपल्याला शिकवत असतं. आणि खऱ्या अर्थाने अध्यात्मामध्ये आपण आलो आहोत, हे आपण या गोष्टींमधूनच शिकत जायचं. कारण बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान हे दडलेलंच असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत की मानसपूजा म्हणजे काय असतं आणि ही मानसपूजा कशी करायची असते, कशा पद्धतीने केली जाते. तर मनामध्ये कुठलेही विचार नसताना, मन अगदी आपल्या आत्म्याजवळ, आपल्या स्वतःजवळ एकरूप झालेलं असताना, बुद्धीमध्ये कुठलेही विचार नसताना, आपण सगळ्या जगापासून अलिप्त झालेले असताना आणि आपला फक्त आपल्याशी आणि आपल्या गुरूंजवळ एकरूप असताना, आपल्या आत्म्यापासून आपल्या अंतःकरणापर्यंत केलेली पूजा, मनापासून केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा. तर एवढी साधी आणि सोपी अशी ही मानसपूजा असते. आपण जेव्हा आपल्या अंतर्मनापासून जी काही भक्ती करतो आपल्या देवाजवळ, आपल्या गुरूंजवळ, तर ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. तर मानसपूजेला आपल्या संपूर्ण अध्यात्मामध्ये खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं स्थान आहे. तर ही मानसपूजा आपण कुठेही, कोणत्याही ठिकाणी आपण अगदी मनापासून करू शकतो. म्हणजे आपल्या अंतर्मनापासून आपण डोळे बंद करायचे आणि आपल्या बंद डोळ्यांच्या मागे आपण आपल्या गुरूंची किंवा ज्या ईश्वराची तुम्हाला मानसपूजा करायची आहे त्यांची प्रतिमा, त्यांची अशी छान अशी जिवंत मूर्ती डोळ्यासमोर आणायची. जसे की आपण नेहमी पूजा करतो, देवाऱ्यासमोर बसतो आणि देवाऱ्यामध्ये आपले ईश्वर असतात, आपल्या बऱ्याच मूर्त्या असतात देवी देवतांच्या, आपले गुरु असतात, आपले स्वामी महाराज असतात. तर त्यांच्यासमोर बसून आपण जी काही पूजा अर्चना करतो, म्हणजे मूर्तीला अभिषेक करण्यापासून ते फूल, हळद, कुंकू, अक्षता हे सगळं अर्पण करून नंतर मग धूप, दीप, नैवेद्य दाखवून छान अशी आपण पूजा करतो. नंतर आपण जी काही नित्यसेवा करतो, म्हणजे वाचन करतो, पठण करतो, श्रवण करतो, तर ते सगळं काही करतो. तर हे सगळं आपण शारीरिक रित्या न करता आपण मनापासून करायचं. म्हणजे डोळ्यांसमोर, बंद डोळ्यांमागे मूर्तीची एखादी प्रतिमा आणायची आपल्या स्वामी महाराजांची आणि ती मूर्ती छान अशी जिवंत अशी दिसली पाहिजे. आणि त्यासमोर आपण छान असे बसलेलो आहोत, आपले स्वामी महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांची भक्ती करत आहोत, सेवा करत आहोत, पूजा अर्चना करत आहोत. हे सगळं आपण आपल्या कल्पनाशक्तीने विचार करायचा आणि हे सगळं डोळे बंद करून करायचं. आणि हे सगळं करत असताना आपण पूर्णपणे आपल्या गुरूंजवळ एकरूप झालेलो असतो. म्हणजे नेहमी तुम्ही कधीतरी पारायण वगैरे करता, पारायण हे सगळे कधीतरी करतच असणार, किंवा ज्या नित्यसेवा आपण करतो, पूजा अर्चना करतो, तर ते सगळं करून झाल्यावर आपण ही मानसपूजा केली तर खूप छान असा अनुभव येतो. आणि जर कुठलीही सेवा करायला मिळत नसेल किंवा आपल्याला कुठल्या एखाद्या मठात जायला जमत नसेल, मंदिरामध्ये जायला जमत नसेल, आपल्याला खूप मोठी इच्छा आहे की आपल्याला अक्कलकोटला जायचंय किंवा आपल्या काही म्हणजे देवी देवतांचे मंदिरं असतात, देवीचे मंदिरं असतात जी खूप लांब आणि दूरवर असतात, पण त्यांच्या प्रतिमा आपल्याला खूप आपल्या म्हणजे जवळच्या असतात, आपल्या स्वप्नातही येत असतात आणि आपल्या डोळ्यासमोर अगदी त्या हुबेहूब दिसत असतात. तर त्यांना आपण असं इमॅजिन करून, म्हणजे आपल्या कल्पनेमध्ये त्यांचा विचार करून, डोळे बंद करून
त्यांची छान अशी पूजा करायची। हे सगळं मनातल्या मनात करायचं, आपल्या देवाऱ्यासमोर बसून करायचं। म्हणजे जर तुम्ही घरी असाल तर घरामध्ये आपल्या देवाऱ्यासमोर बसून करायचं। नित्यसेवा झाल्यानंतर असं केलं तर खूप छान असा अनुभव असतो। आणि जर घरामध्ये आपण नसू आणि कुठे बाहेर प्रवासात असू तर तिथे सुद्धा किंवा कुठल्याही ठिकाणी अगदी थोडासा वेळ काढून सुद्धा आपण डोळे बंद करून हे सगळं कल्पनाशक्तीमध्ये रंगवून छान असं वातावरण तयार करायचं आपण स्वतःहून। आणि आपल्या अंतर्मनापासून एकरूप होऊन आपल्या गुरूंची किंवा आपल्या कुठल्याही ईश्वराची आपण मानस पूजा छान अशा पद्धतीने करू शकतो। तर एवढी सोपी आणि छान अशी ही मानस पूजा असते। तर बऱ्याच जणांचे संभ्रम असतात, शंका असतात की मानस पूजा नक्की काय। तर एवढी साधी आणि सोपी अशी मानस पूजा आहे, जी तुम्ही कुठेही कधीही आणि कोणत्याही ठिकाणी करू शकता। आणि मानस पूजा ही मनापासून केलेली ईश्वरापर्यंतची एक मोठी अशी धाव असते, जी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते। नक्कीच तुम्ही मानस पूजा करा आणि अनुभव बघा, किती छान असा अनुभव असतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।